Hello friends, today we will see the chapter Recruitment, Training, Evaluation and Compensation to a Pharmacist from the subject Drugstore and Business Management. Myself, Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In previous lecture, we will completed the point recruitment. In this lecture, we will see the next point, that is training. So ट्रेनिंग म्हणजेच काय, ट्रेनिंग का दिली जाते, तर थोडक्यात ट्रेनिंगमध्ये काय होत असतं किंवा ट्रेनिंग का दिली जात असते की त्या जो सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट आहे, ज्याचं प्लेसमेंट झाली, जो रिक्रूट झालेला आहे, त्या कॅन्डिडेटचे स्किल डेव्हलप व्हावे, त्यानं प्रॉपर जॉब करावा, त्यानं त्याचं प्रॉपर काम करावं, त्याचं नॉलेज हे डेव्हलप व्हावं, म्हणून ट्रेनिंग ही दिली जात असते. दिस इज एक ओव्हरऑल थिंकिंग अबाउट द ट्रेनिंग, की का म्हणून ट्रेनिंग दिली जात असते. त्याचं नॉलेज, त्याचं स्किल डेव्हलप व्हावं, जो एम्प्लॉई सिलेक्ट झालेला आहे त्यासाठी आपण ट्रेनिंग हे देत असतो. सो आता डिटेलमध्ये बघू ट्रेनिंग काय असतं. सो ट्रेनिंग इज अ सायंटिफिक प्रोसेस ऑफ इम्प्रूव्ह द नॉलेज अँड स्किल ऑफ द एम्प्लॉई फॉर डुईंग अ पर्टिक्युलर जॉब. तर ज्या जॉबसाठी जो एम्प्लॉई सिलेक्ट झाला आहे, जो एम्प्लॉई रिक्रूट झालेला आहे, त्याचं नॉलेज वाढावं, त्याचे स्किल डेव्हलप व्हावं, यासाठी ट्रेनिंग ही दिली जात असते. ही आहे ट्रेनिंग. So it is an organized activity through which the people learns and acquire new skill and job knowledge. So whatever purpose of that employee, for that purpose training is given to that employee for gaining his new skill, gaining his knowledge and gaining job knowledge of that employee. For that purpose we give a training to that employee. So the main purpose of training is to mold the behavior of new recruits so that they can do their job in more efficient way. तर ट्रेनिंगचा मेन एम काय, की ट्रेनिंगमुळे काय होतं की जे बिहेवियर आहे ऑफ द न्यू एम्प्लॉई ऑफ और न्यू रिक्रूट पर्सन, तर तो त्या ऑर्गनायझेशनसोबत मॅच व्हावा, त्याच्या जॉब लोकेशनसोबत मॅच व्हावा, म्हणून ट्रेनिंग ही दिली जात असते. सो ट्रेनिंग शुड कवर द फॉलोइंग पॉईंट्स. आता जेव्हा ट्रेनिंग ही दिली जात असते, देर आर नंबर ऑफ पॉईंट्स विच आर कवर ॲट द टाईम ऑफ ट्रेनिंग. सो फर्स्ट पॉईंट, दॅट इज रूल्स अँड पॉलिसीज ऑफ द एंटरप्राइज. तर whatever policies of the enterprise, of the firm or organization, so that employee should match with that rules and regulation and policies of that enterprises during the training. Second, the routine work of drugstore, such as display of inventory in a proper wrapping of packages. सेकंड, की जे रूटीन वर्क आहे ऑफ ड्रग स्टोअर असेल और ऑर्गनायझेशन असेल, त्या फर्म असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, तर त्याचं जे रूटीन वर्क आहे, सपोज की आता इथं रिटेल ड्रग स्टोअर आहे, तर विंडो डिस्प्ले जे असणार आहे, त्या विंडो डिस्प्ले कसं सेट करायचं, रॅपिंग ऑफ पॅकेजेस कसं करायचं, हे जे डेलीचे वर्क आहेत किंवा रूटीनचे जे वर्क आहेत त्याच्यासोबत मॅच व्हावं किंवा ते प्रॉपरली केलं जावं, हे त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जात असतं. देन द टेक्निकल नॉलेज ऑफ सेलिंग प्रॉडक्ट ऑफ द फर्म विच आर गिवन इन इट्स बुकलेट, पॅम्पलेट, फिल्म्स और ब्राउचर्स. सो ड्यूरिंग द ट्रेनिंग और at the time of training, that point also cover, that is the knowledge of or technical knowledge of selling product. जो सेल्समन करत असतो, की एक प्रॉपर टेक्निकल नॉलेज आहे रिगार्डिंग अ सेलिंग ऑफ प्रोडक्ट, दॅट नॉलेज आर गिवन टू दॅट एम्प्लॉई. देन डिस्कशन ऑन द लोकेशन ऑफ वेरियस line of merchandise in drugstore, so that when a customer make enquiries about the required goods, salesman should be in a position to show and discuss it promptly. तर जो सेल्समन असणार आहे
किंवा जो एम्प्लॉई असणार आहे त्या ड्रग स्टोअरमध्ये, तर त्या ड्रग स्टोअरमधल्या एम्प्लॉईला, त्या न्यूली रिक्रूट पर्सनला ट्रेनिंग अशी दिली जात असते की कुठल्या ठिकाणी कुठली वस्तू प्लेस केलेली आहे, कुठल्या ठिकाणी कुठली वस्तू आहे, हे सर्व नॉलेज ड्युरिंग दॅट ट्रेनिंग हे त्या व्यक्तीला, त्या एम्प्लॉईला दिलं जात असते, जेणेकरून जेव्हा एखादा न्यू कस्टमर येईल ॲट दॅट टाईम that salesman, that person effectively handle that customer in a proper manner. Then dealing with customer who visit the drugstore, training is generally given regarding as how to approach customer, how to display and introduce goods, and how to demonstrate. So during the training proper knowledge, proper skill development is occur. So at the time of arriving the customer, properly handle that customer as well as display of goods and introduce goods and demonstration of goods is properly occur in front of customer. Then highlight of new product. So highlight of new product should be discussed whenever it arrive in a drugstore, so that each salesman of drugstore get acquainted with it. तर जे प्रॉडक्ट असतील किंवा जे ड्रगस्टोअरची इन्फॉर्मेशन असेल त्या रिक्रूट पर्सनला, त्या रिक्रूट व्यक्तीला प्रॉपरली असायला पाहिजे, जेणेकरून जो कस्टमर असतील तो कस्टमरला प्रॉपरली हँडल करू शकेल, हायलाईट करू शकेल रिगार्डिंग अ न्यू प्रॉडक्ट. धिस पॉईंट और दॅट पॉईंट्स आर कवर during the training. That is, the training should cover the following subjects. Then next, that is a type of training. Ata generally there are number of types of training. That is, there are 5 types of training which are as under. तर प्रत्येक ट्रेनिंगचं एक इंडिव्हिज्युअल इम्पॉर्टन्स, ड्यू टू दॅट इम्पॉर्टन्स दॅट ट्रेनिंग is occur. So first training, that is the induction training. So that induction training is nothing but it refers to the process of introducing the new employee to the organization as well as to the existing staff member. The policies, procedure and regulations of organization are made known to them. तर इंडक्शन ट्रेनिंगमध्ये काय होत असतं, जो न्यू एम्प्लॉई आहे तो न्यू एम्प्लॉई किंवा न्यू रिक्रूट झालेला पर्सन त्या एक्झिस्टिंग एम्प्लॉईसोबत हा ट्रेन होत असतो किंवा त्याला इंट्रोड्यूस केलं जात असतं. अँड ड्युरिंग that new employee knows the policies, procedure and regulation regarding that organization is or known to them. The next, that is a promotional training. आता प्रमोशनल ट्रेनिंग केव्हा दिली जात असते, जेव्हा जो एक्झिस्टिंग एम्प्लॉई असेल किंवा एखादा न्यू एम्प्लॉई असेल त्याला प्रमोशन जेव्हा भेटत असतं, तर त्या पदासाठी सपोज की जर एखादा एम्प्लॉई तो हे मीन्स सिम्पली एम्प्लॉई आहे, वर्कर आहे, जर त्याला सुपरवायझरचं पद भेटलं किंवा तो सुपरवायझर झाला, दॅट इज अ प्रमोशन त्याचं झालं, तर सुपरवायझर पदाला जी काही ट्रेनिंग लागणार आहे दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ प्रमोशनल ट्रेनिंग, की ज्या पदासाठी आपण ट्रेनिंग घेणार आहे. ओके, तर त्याला म्हणतो आपण प्रमोशनल ट्रेनिंग. सो इन मेनी ऑर्गनायझेशन ट्रेनिंग इज गिवन टू द एक्झिस्टिंग एम्प्लॉई टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ हायर पोस्ट. सच अ ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज अ प्रमोशनल ट्रेनिंग. त्याच बिझनेस ऑर्गनायझेशनमधला एखादा एम्प्लॉई की ज्याचं प्रमोशन झालं, सपोज की वर्कर आहे, वर्करवरून तो गेला सुपरवायझर पदावर, तर सुपरवायझर पदासाठी जी काही ट्रेनिंग लागेल, जे काही नॉलेज लागेल ते दिलं जाणार आहे. That training is nothing but a promotional training. Then next, that is a refresher training. That is training number 3. So the training is given to the employee in order to update their knowledge with respect to the latest development in their respective field. A pharmacy council has organized a number of workshop in order to update the knowledge of working pharmacists in the various hospital in the country. आता refresher training as name itself indicate की to refresh the knowledge, to gain the extra knowledge.
ओके, दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ रिफ्रेशर ट्रेनिंग. आता रिफ्रेशर ट्रेनिंगमध्ये काय होत असतं की जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईला अपडेट केलं जातं किंवा त्या एम्प्लॉईचं जे नॉलेज आहे ते अपडेट केलं जातं. अँड फॉर दॅट पर्पज जसं इथं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ऑर्गनाइज अ नंबर ऑफ वर्कशॉप. इन दॅट वर्कशॉप the trainee or employee are recruited, or in that वर्कशॉप जे न्यू एम्प्लॉई आहे त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना एक अपडेटेड जे नॉलेज असणार आहे, जे मॉडर्न नॉलेज जे असणार आहे, जे अपडेट झालेलं आहे ते नॉलेज त्या एम्प्लॉईला हे दिलं जात असतं. दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ रिफ्रेशर ट्रेनिंग. दॅट इज द ट्रेनिंग इज गिवन टू द एम्प्लॉई इन ऑर्डर टू अपडेट देअर नॉलेज विथ रिस्पेक्ट टू द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन देअर रिस्पेक्टिव्ह फील्ड. तर त्यांची जी फील्ड आहे त्यांच्याच फील्डचं एक लेटेस्ट नॉलेज, एक अपडेटेड नॉलेज त्या वर्कशॉपमध्ये दिलं जात असतं. दॅट इज द रिफ्रेशर ट्रेनिंग. द नेक्स्ट type, that is a job training. So the job training is given to the newly recruited employee. जो न्यूली जो एम्प्लॉई भरला गेला आहे त्या व्यक्तीसाठी जी ट्रेनिंग दिली जाणार आहे दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ जॉब ट्रेनिंग. सो इन दॅट ट्रेनिंग द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन बाय सुपरवायझर टू द न्यू वर्कर so that कॅन वर्क स्मूथली इन द न्यू एन्व्हायरमेंट. तर जो न्यूली एम्प्लॉई रिक्रूट झालेला आहे त्या व्यक्तीला सुपरवायझर मार्फत गाईडलाईन्स प्रोव्हाइड केल्या जात असतात. ट्रेनिंग जी दिली जात असते ही ट्रेनिंग दिली जात असते का, कारण की तो त्याचं काम स्मूथली करू शकेल इन अ न्यू एन्व्हायरमेंट, इन अ न्यू लोकेशन. That is nothing but a job training. The next, that is a safety training. That safety training, as name itself indicate की या ट्रेनिंग किंवा ही ट्रेनिंग का दिली जाणार आहे तर फॉर अ सेफ्टी पर्पज. बिकॉज सपोज की भरपूर अशा ज्या थिंग्स आहेत जसं फार्मा फील्ड आहे किंवा मायनिंगचं बिझनेस आहे, तर अशा नंबर ऑफ ज्या फील्ड आहेत की जिथं सेफ्टी पॉईंट हा इम्पॉर्टंट असतो. तर सेफ्टीसाठी काय केलं जाणार किंवा सेफ्टी कशी मेंटेन केली जाणार तर त्याबद्दलची जी ट्रेनिंग दिली जाणार आहे त्याला म्हणतो आहे आपण सेफ्टी ट्रेनिंग. सो द ट्रेनिंग इज गिवन टू द वर्कर टू हँडल द डेंजरस मशीन अँड मटेरियल इन ऑर्डर टू अवॉइड एनी फॅटल ॲक्सिडेंट. आता जनरली एम्प्लॉईला ही ट्रेनिंग दिली जात असते कशाबद्दल तर रिगार्डिंग डेंजरस मशीन्स जे असतील की त्याला प्रॉपरली हँडल करणं इम्पॉर्टंट असतं. इफ सपोज जर इम्प्रॉपर हँडलिंग जर तिथं ऑकर होत असेल ॲट दॅट टाईम देर इज अ चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट. सो फॉर अ सेफ्टी पर्पज वॉट एवर ट्रेनिंग इज गिवन टू दॅट एम्प्लॉई दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ सेफ्टी ट्रेनिंग. फॉर एक्झाम्पल pharmacists are trained to handle radioisotopes which are used as a medicine or in a diagnostic purpose. आता जनरली आयसोटोप किंवा रेडिओ आयसोटोपचे कार्सिनोजेनिक इफेक्ट हे ऑकर होत असतात. सो दॅट रेडिओ आयसोटोप्स आर हँडल प्रॉपरली. दॅट टाईप ऑफ ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज अ सेफ्टी ट्रेनिंग. की एक प्रिकॉशन, एक सेफ्टीसाठी जी ट्रेनिंग दिली जाणार आहे त्याला म्हणतो आपण सेफ्टी ट्रेनिंग. देन मेथड ऑफ ट्रेनिंग. सो फॉलोइंग टू मेथड्स which are used for training the employee. पहिली आहे ऑन द जॉब ट्रेनिंग अँड सेकंड आहे दॅट इज द ऑफ द जॉब ट्रेनिंग. आता ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजेच काय की अशी ट्रेनिंग की जी दिली जाणार आहे जॉब लोकेशनवरती, जी ट्रेनिंग दिली जाणार आहे त्या ॲक्च्युअल लोकेशनवरती की जिथं आपण काम करणार आहे. आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजेच काय की अशी ट्रेनिंग की जी दिली जाणार आहे आउटसाईड द जॉब लोकेशन. दॅट इज नथिंग बट ऑफ द जॉब ट्रेनिंग. So first, that is a on the job training. That training is given at the site or at the location where we perform that work. That is a on the job training. So it is a practical training given to the employee so that they can learn while working in the organization. The training should be very simple and economical. The following methods are generally employed in this type of training. आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही दिली जात असते त्या एम्प्लॉईला ऑन द जॉब और ऑन अ फील्ड सो that employee can learn properly while working in the organization. For that purpose on the job training are given to that employee or that person
Then first type of training, that is a coaching and counseling in a on the job training. So it is given by supervisor to their subordinates. They provide guideline and instruction to them so that they can perform their job with a satisfaction. आता जनरली कोचिंग अँड काउन्सिलिंग ॲज नेम इटसेल्फ इंडिकेट की कोचिंग केलं जाते, शिकवलं जाते, काउन्सिल केलं जाते, समजवलं जाते. कोणाकडनं? तर जो सिनियर पर्सन आहे, दॅट इज अ सुपरवायझर असेल एखाद्या फर्ममध्ये, तर तो सुपरवायझर किंवा सिनियर पर्सन ते जे सबऑर्डिनेट्स आहे किंवा जे न्यूली रिक्रुटेड एम्प्लॉई त्यांना तो समजवेल. तो सुपरवायझर त्या एम्प्लॉईला गाईडलाईन प्रोव्हाइड करेल, इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करेल, बिकॉज दे कॅन परफॉर्म देअर वर्क विथ अ सॅटिस्फॅक्शन. की त्यांना एक त्यांचं वर्क जे आहे ते एक सॅटिस्फॅक्शननं किंवा त्यांचं जे काम आहे सॅटिस्फाईड नेचरनं ते करतील. दॅट्स वाय दॅट कोचिंग अँड काउन्सिलिंग आर प्रोव्हाइडेड टू दॅट एम्प्लॉई. दॅट ट्रेनिंग इज अ ऑन द जॉब ट्रेनिंग. देन सेकंड दॅट इज वेस्टिब्यूल ट्रेनिंग. आता वेस्टिब्यूल ट्रेनिंग is nothing but, or this training is given to the employee after their selection for the job. After selection for a job, whatever training is given, that is nothing but a vestibule training. So in that the employees start working after getting a formal training. सुरुवातीला एक फॉर्मल ट्रेनिंग ही दिली जात असते आणि त्याच्यानंतर एक वेस्टिब्यूल ट्रेनिंग ही दिली जात असते. तर वेस्टिब्यूल ट्रेनिंगमध्ये काय होतं की दिस टाईप ऑफ ट्रेनिंग इज गिवन टू द मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह इन अ लार्ज फार्मास्युटिकल हाऊसेस. आता वेस्टिब्यूल थोडक्यात म्हणजे काय की एक आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं जात असतं फॉर परफॉर्मिंग द वर्क, फॉर गिविंग द नॉलेज, फॉर गिविंग द training to that employee, and that's why in that vestibule, in that artificial environment within that ऑर्गनायझेशनमध्येच असं काही ॲटमॉस्फिअर तयार केलं जातं आहे की जेणेकरून त्या एम्प्लॉईला, त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला ही ट्रेनिंग देता यावी. दॅट इज नथिंग बट अ वेस्टिब्यूल ट्रेनिंग. देन थर्ड टाईप, दॅट इज अ ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग. So this training is given by placing the new employee under the charge of senior and qualified person. Apprenticeshipमध्ये काय होत असतं की एक सिनियर व्यक्तीसोबत, एक सिनियर एम्प्लॉईसोबत ज्युनियर एम्प्लॉई किंवा जो न्यू एम्प्लॉई आहे त्याला अटॅच केलं जात असतं किंवा त्याला प्लेस केलं जात असतं. अँड द अप्रेंटिसशिप किंवा अप्रेंटिसशिप लर्न द स्किल बाय ऑब्झर्विंग अँड ॲडजस्टिंग. तर जो न्यू एम्प्लॉई तो काय करणार आहे, तो सिनियर व्यक्तीला बघून त्याचे स्किल डेव्हलप करणारे, त्या स्वतः शिकणारे, स्वतः स्किल डेव्हलप करणारे, स्वतः नॉलेज डेव्हलप करणारे. दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग. द स्टुडंट फार्मासिस्ट गेट हिज और हर हॉस्पिटल ट्रेनिंग वाईल वर्किंग इन अ डिस्पेन्सरी अंडर द सुपरविजन ऑफ फार्मासिस्ट. जेव्हा मीन्स ट्रेनिंग घेतली जात असते रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर किंवा रजिस्टर्ड फार्मासिस्ट होण्याच्या अगोदर 3 महिन्याची ट्रेनिंग ही घेतली जात असते. तर ती रजिस्टर्ड फार्मासिस्टची जी ट्रेनिंग आहे होण्यासाठी जी ट्रेनिंग आहे, तर जो सिनियर फार्मासिस्ट आहे त्याच्या हाताखाली आपल्याला ती ट्रेनिंग करावी लागत असते. मीन्स ही गाईड और ही प्रोवाइड द ट्रेनिंग टू हिज सबऑर्डिनेट्स. जो न्यू पर्सन आहे, जो न्यू एम्प्लॉई किंवा जो न्यू रजिस्टर्ड जो न्यू फार्मासिस्ट की ज्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्याला ती ट्रेनिंग ही दिली जात असते त्या ड्रग स्टोअरमध्ये किंवा त्या डिस्पेन्सरीमध्ये. दॅट इज नथिंग बट अ ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग. द नेक्स्ट दॅट इज अ जॉब रोटेशन. सो ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की रोटेशन ऑफ जॉब फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब. मीन्स प्रत्येक जॉब हा त्या एम्प्लॉईला यावा किंवा करता यावा यासाठी जॉब रोटेशन हे केलं जात असतं. सो इन दॅट द ट्रेनिंग इज गिवन टू द एम्प्लॉई बाय रोटेटिंग देम थ्रू अ नंबर ऑफ रिलेटेड जॉब्स. तर प्रत्येक जॉब त्याला समजावा, प्रत्येक काम त्याला यावं म्हणून जे काही त्या फर्म्समध्ये किंवा जे काही त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रोडक्शन युनिटमध्ये जे जॉब असतील त्या प्रत्येक ठिकाणी त्या एम्प्लॉईला हे प्लेस केलं जात असतं जेणेकरून त्यानं ते नॉलेज गेन करावं, जेणेकरून त्यानं ते स्किल गेन करावं.
that training is nothing but a job rotation. That is, training is given to the employee by rotating them through a number of related jobs. एका जॉबपासून दुसऱ्या जॉबवरती. For example, manufacturing chemist working in a tablet section is shifted to the capsule section, syrup section and transfusion fluid section to get a training in all manufacturing sections. म्हणजेच काय की जो व्यक्ती टॅबलेटमध्ये काम करेल तो कॅप्सूलमध्ये कामाला जाईल, कॅप्सूलवाला टॅबलेटमध्ये किंवा सिरप सेक्शनवाला ट्रान्सफ्युजन फ्लुइडमध्ये. म्हणजेच काय की त्या प्रोडक्शन युनिटमध्ये जे काही वर्क्स आहेत, जे काही जॉब्स आहेत, तो प्रत्येक जॉब प्रत्येक व्यक्तीला यावा यासाठी जॉब रोटेशन ट्रेनिंग ही दिली जात असते. देन नेक्स्ट दॅट इज अ अंडर स्टडी training. So the training which is provided to the employee who has been promoted to higher level job is called as the understudy training. आता जो एखादा एम्प्लॉई की जो प्रमोट होतो आहे हायर लेवल ऑफ जॉबला, सो फॉर दॅट एम्प्लॉई वॉट एवर ट्रेनिंग इज गिवन दॅट इज नथिंग बट अ अंडरस्टडी ट्रेनिंग. देन नेक्स्ट दॅट इज अ स्पेशल प्रोजेक्ट. So in a special project, the trainee is given a special project which is closely related to his job so that he can be well acquainted with his her job. तो जो एखादा ट्रेनी आहे की ज्याला मीन्स जॉब करायचं आहे तर त्याला स्पेशल प्रोजेक्ट्स हे दिले जात असतात. दॅट स्पेशल प्रोजेक्ट्स विच आर रिलेटेड टू हिज जॉब सो दॅट he can acquainted or he can well acquainted with his or her job, की जेणेकरून त्याला प्रत्येक त्या प्रोजेक्टचं नॉलेज यावं किंवा स्पेशल प्रोजेक्टचं त्याला नॉलेज यावं. दॅट ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज अ स्पेशल प्रोजेक्ट ट्रेनिंग. देन नेक्स्ट कमिटी असाइनमेंट. आता इथं काय होत असतं की कमिटी असाइनमध्ये कमिट्या ह्या फॉर्म केल्या जात असतात. इन बिटवीन दॅट कमिटी डिस्कशन हे होत असतं रिगार्डिंग द जॉब आणि अशा प्रकारे ती ट्रेनिंग ही दिली जात असते. सो इन दॅट द ट्रेनीज आर ट्रेन बाय फॉर्मिंग अ कमिटी. जे ट्रेनी आहेत ज्यांना ट्रेनिंग दिली जाणार तर त्यांच्या एक कमिटी आहे किंवा त्यांना ट्रेन केलं जात असतं बाय फॉर्मिंग अ कमिटी अँड द डिस्कशन इज डन ऑन अ व्हेरियस टॉपिक्स विच आर रिलेटेड टू द जॉब इन द कमिटी. तर त्या कमिटीमध्येच एक डिस्कशन तयार होत असतं किंवा डिस्कशन हे केलं जात असतं रिगार्डिंग अ रिलेटेड जॉब्स ऑर टॉपिक्स विच आर रिलेटेड टू द जॉब सो दॅट जो ट्रेनी असेल दॅट ट्रेनी आर ट्रेन फॉर देअर असाइन जॉब. तो त्याला जे असाइन जॉब आहे तो त्याच्यात तो ट्रेन होणार आहे. दॅट इज अ कमिटी असाइनमेंट की बाय फॉर्मिंग अ कमिटी a training is provided to the trainee. Then junior boards same as that of committee assignment. आता कमिटी असाइनमेंटमध्ये कमिटी फॉर्म होत आहे. ज्युनियर बोर्डमध्ये काय होतं बघू तर ज्युनियर बोर्डमध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मीन्स ट्रेनीज आर ट्रेन बाय कॉन्स्टिट्यूटिंग अ बोर्ड्स. तर बोर्ड्स इथं तयार होत आहे अँड दे डिस्कस द रियल प्रॉब्लेम डिबेट ऑन अ व्हेरियस इश्यू अँड फायनली टेक अ डिसिजन. तर सेम जसं कमिटी असाइनमेंटमध्ये तर इथं सुद्धा बाय फॉर्मिंग अ कॉन्स्टिट्यूशनल बोर्ड जे रियल प्रॉब्लेम असतील ते डिस्कस होणारे, त्यांच्यावरती डिबेट्स होणारे अँड फायनली दे टेक अ डिसिजन. सो द मेंबर लर्न द टेक्निक हाऊ टू ॲनालाइज अँड मेक अ डिसिजन. देन इट वायडन द आउटलुक ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलप टीम स्पिरिट. तर या डिस्कशनमध्ये काय होणार आहे किंवा तर डिस्कशन थ्रू एक डिसिजन तिथं तयार होत असतं आणि एक टीम स्पिरिटनं प्रत्येकजण तिथं काम करत असतं. देन ऑफ द जॉब ट्रेनिंग. आता ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजेच काय की जी ट्रेनिंग आउटसाईड द जॉब दिली जाणार आहे मीन्स थर्ड प्लेसवरती. दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ ऑफ द जॉब ट्रेनिंग. सो द फॉलोइंग मेथड्स आर यूज टू गिव्ह ऑफ द जॉब training. First, that is the lectures, conference and seminars. So through the lecture, conference and seminar, whatever knowledge, whatever skill are given to the employee, that is nothing but a of the job training. So in that, this is the most popular method of the job training.
तर लेक्चर थ्रू, कॉन्फरन्सेस थ्रू किंवा सेमिनार थ्रू एक नॉलेज प्रोव्हाइड केलं जात असतं, स्किल प्रोव्हाइड केले जात असतात. द लेक्चर्स, कॉन्फरन्सेस अँड सेमिनार आर कंडक्टेड बाय द बिझनेस कन्सर्न्स. तर ज्या बिझनेस कन्सर्न्स असतात दे ऑर्गनाइज दॅट लेक्चर, सेमिनार्स अँड दॅट सच टाईप ऑफ कॉन्फरन्सेस अँड वेअर द न्यू एम्प्लॉई gain the knowledge regarding his job. In that the participants are invited from the various organization and from a academic field. The participant, the positive interaction takes place between them. तर जे पार्टिसिपेंट आहेत आणि पार्टिसिपंट जे असणारे त्यांना इन्व्हाइट केलं जात असतं फ्रॉम द वेरियस ऑर्गनायझेशन अँड फ्रॉम ॲकॅडमिक फील्ड अँड अ पॉझिटिव्ह इंटरॅक्शन विच इज occur in between the participants is occur in between that participants. Then next, that is a special courses. So as name itself indicate की काही ऑर्गनायझेशन ज्या असतात की जे त्यांच्या एम्प्लॉईला स्पेशल कोर्सेस हे करायला होतात किंवा स्पेशल कोर्सेस मार्फत त्या एम्प्लॉईला ट्रेनिंग ही प्रोव्हाइड केली जात असते. आता समटाईम बिग ऑर्गनायझेशन कंडक्ट द स्पेशल कोर्स to acquaint their employee to the new development related to their job. तर एक स्पेशल नॉलेज गेन करण्यासाठी, एक स्पेशल स्किल डेव्हलप करण्यासाठी जी काही ट्रेनिंग दिली जाणार आहे दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ स्पेशल कोर्स ट्रेनिंग. आता थोडक्यात एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं इथं तर आर्मीची भरती होत असते. आर्मीची भरती झाल्यानंतर काही जे आर्मी मॅन असतात, काही जे सोल्जर्स असतात तर ते स्पेशल फोर्सेसमध्ये जातात. म्हणजेच काय की ते अजून स्पेशल असणार आहेत, ते अजून बलाढ्य असणार आहेत. त्यांना एक स्पेशल नॉलेज ही प्रोव्हाइड केली जाणार आहे, त्यांना एक स्पेशल ट्रेनिंग ही दिली जाणार आहे, त्यांचे स्पेशल स्किल डेव्हलप केले जाणार आहे. अँड दॅट ट्रेनिंग इज नथिंग बट अ स्पेशल कोर्स ट्रेनिंग. So the lectures are delivered by professional expert to the trainees so that they learn the skill and knowledge. तर जे एक्सपर्ट असणारे in that field they provide or they deliver the lecture to the trainees and through that lecture that trainee learn the skill and knowledge. Then next, that is a case study. आता केस स्टडी म्हणजे काय की एखादा पॉईंट प्रॉपरली चेक करायचा, प्रॉपरली लर्न करायचा, प्रॉपरली त्याची इन्फॉर्मेशन काढायची. दॅट इज नथिंग बट अ केस स्टडी. इन दिस केस द रिटर्न फॉर्म इज गिवन टू द ऑल ट्रेनी अँड दे आर रिक्वायर्ड टू ॲनालाइज इट फ्रॉम द फॉलोइंग आस्पेक्ट. तर त्यांना एक रिटर्न फॉर्म दिला जात असतो प्रत्येक ट्रेनीला अँड दे आर ॲक्वायर्ड टू ॲनालाइज it from the following aspect. First, that is identify the problem, to analyze the relevant factor, to suggest alternative course of action, and last one, that is to recommend the best alternative for solving the problem. तर जे केस स्टडीमध्ये काय होत असतं की जेव्हा जॉब परफॉर्म करणारे किंवा जॉब परफॉर्म करत असताना कुठला प्रॉब्लेम आलेला आहे किंवा कुठले रिलेव्हंट फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे किंवा येऊ शकतो त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावरती रेमेडी तयार करणं की जेणेकरून इन फ्युचर किंवा जेणेकरून तो प्रॉब्लेम फ्रिक्वेंटली येणार नाही. दॅट इज अ केस स्टडी. की एक पॉईंटचं डिटेल इन्फॉर्मेशन काढायची, जो काही प्रॉब्लेम असेल, जे काही ऑब्जेक्शन्स असतील, जे काही डाऊट असतील तर ते डिटेल इन्फॉर्मेशन काढायची आणि त्याचे रेमिडियल ॲक्शन किंवा एक त्याच्यावरती सोल्युशन हे काढले जात असतात इन दॅट केस स्टडी. द नेक्स्ट, दॅट इज अ रोल प्लेइंग मेथड और रोल प्लेइंग ट्रेनिंग. आता रोल प्लेइंगमध्ये काय होणार आहे, इन दिस ट्रेनिंग ट्रेनीज आर असाइन्ड अ डिफरंट रोल सच ॲज वर्कर, मॅनेजर, कस्टमर एक्सेट्रा टर्न वाईज. तर जो एम्प्लॉई त्याला प्रत्येकाला काही ना काही रोल इथं दिले जात असतात. जर कोणाला वर्कर दिले असतील, कोणाला मॅनेजरचं रोल दिला असेल, कोणाला कस्टमरचा, अँड दे प्ले देअर रोल अंडर द क्लासरूम कंडिशन.
देन ट्रेनी प्रेझेंट देअर व्ह्यू वाईल प्लेईंग द डिफरंट रोल. आता प्रत्येक जणाला प्रत्येक रोल दिलेला आहे, तर त्या प्रत्येक रोलचं जे काही त्यांना मीन्स आलेले जे अनुभव असणार आहेत, आलेला जो एक्सपिरियन्स आहे, दॅट एक्सपिरियन्स आर शेअर इन फ्रंट ऑफ ऑल. So that view are expressed by the trainee in the various role are developed into different alternative approach to the problem. The most acceptable approach is selected among the various alternatives. It develops analytical skill and ability of the employee from all aspects. तर प्रत्येकानं प्रत्येकाचा व्ह्यू, प्रत्येकाचे काही पॉईंट्स जे असतील, वीक पॉईंट असतील, काही प्रॉब्लेम जे फेस झालेले असतील, तर ते सर्व पॉईंट्स शेअर केल्यानंतर त्याच्यावरती एक रेमिडियल ॲक्शन किंवा एक सोल्युशन तिथं तयार केलं जाणार आहे. दॅट इज अ रोल प्लेइंग मेथड. Then sensitivity training. So it is a meeting of all group of member without plan, schedule or agenda. तर इथं विदाउट एनी नोटिफिकेशन, विदाउट एनी अजेंडा, विदाउट एनी प्लॅन शेड्यूल मीटिंग ही अरेंज केली जात असते. मीटिंग ऑफ स्मॉल ग्रुप ऑफ मेंबर. So the basic purpose of this type of training is to develop better human relation by understanding each other. तर प्रत्येकाला प्रत्येकाशी एक अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हावी म्हणून ही ट्रेनिंग, दॅट इज अ सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग ही दिली जात असते. दॅट इज अ ऑफ द जॉब ट्रेनिंग. याच्यात काय होत असतं की इट फॅसिलिटाईज interaction among the member of small groups. The member are not required to observe senior subordinate relationship. The role of trainer is to encourage interaction between small group and maintain proper discipline during the discussion. तर इथं जो ट्रेनर असणार आहे, तर तो ट्रेनर काय करणार आहे, दॅट ट्रेनर एनकरेज interaction between small group and maintain the proper discipline, maintain the proper behavior of all trainees, of all member within that meeting. Then brainstorming training. In that, under this training, a problem is referred to a group of trainee and they are asked to give a suggestion for solving the business problem. आता इथं थोडक्यात काय होत असतं की ट्रेनीजला रेफर केलं जात असतं. दॅट इज प्रॉब्लेम इज रेफर टू द ग्रुप ऑफ ट्रेनी. म्हणजे जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्या ग्रुप ऑफ ट्रेनिंगला दिला जात असतो किंवा त्यांना रेफर केला जातो असो. अँड दे आर आस्क्ड टू गिव्ह अ सजेशन फॉर सॉल्विंग द बिझनेस प्रॉब्लेम. आणि त्याच्यावरनं त्या जे ट्रेनी आहेत त्यांच्याकडनं एक सोल्युशन काढलं जात असतं, त्यांच्याकडनं एक रेमिडियल ॲक्शन ही काढली जात असते की जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काय सोल्युशन असणार आहे, काय रेमिडियल ॲक्शन असणार आहे की जेणेकरून तो प्रॉब्लेम येणार नाही. In that, the ideas and suggestions which are put forth by individual trainee are analyzed and evaluated collectively by all trainees in order to find the solution. प्रत्येक जण काय करणार आहे तिथं, तर प्रत्येक जण तिथं त्यांचं व्ह्यू देणार आहे, तिथं प्रत्येक जण त्याचं सजेशन देणार आहे, सोल्युशन देणार आहे. आणि जे बेस्ट सोल्युशन असणार आहे, जे बेस्ट सजेशन जे असणार तर ते बेस्ट सोल्युशन, ते बेस्ट सजेशन त्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ट्रेनीनं फॉलो तिथं केलं जाणार आहे. दॅट इज अ ब्रेनस्टॉर्मिंग ट्रेनिंग. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज द इव्हॅल्युएशन. आता प्रॉपर ट्रेनिंग झाल्यानंतर तर जो नेक्स्ट पॉईंट आहे, जसं पहिले रिक्रुटमेंट झालं, सिलेक्शन झालं, ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला आपण देतो आहे आता इव्हॅल्युएशन त्याचं, त्या व्यक्तीचं, त्या फार्मसिस्टचं किंवा त्या ट्रेनीचं आपण करतो आहे. तर आता इव्हॅल्युएशनमध्ये काय होणार आहे, द एम्प्लॉयर मे इव्हॅल्युएट हिज एम्प्लॉई. एम्प्लॉयर म्हणजे कोण, द ओनर ऑफ द बिझनेस. सपोज की ड्रग स्टोअर असेल तर ड्रग स्टोअरचा जो मालक असणार आहे दॅट इज अ एम्प्लॉयर. आणि एम्प्लॉई म्हणजे कोण, जो रिक्रूट पर्सन आहे, जो ज्याला जॉब लागलेला आहे, दॅट पर्सन इज अ एम्प्लॉई ऑन द बेसिस ऑफ चेकलिस्ट गिवन हिअर अंडर. तर एक इथं फॉर्मॅट आहे की इव्हॅल्युएशन ऑफ फार्मसिस्ट कसं केलं जात असतं. आता इथं त्या फॉर्मॅटमध्ये अपोलो फार्मसी, कालकाजी मार्केट, न्यू दिल्ली. नेम ऑफ एम्प्लॉई, तर एम्प्लॉईचं नाव, एज, डेट ऑफ जॉईनिंग अँड एक्सपिरियन्स. आणि देर आर नंबर ऑफ पॉईंट्स
की त्या पॉईंट्सचं मीन्स गुड आहे, बेटर आहे, बेस्ट आहे, वॉट एव्हर ज्या काही इव्हॅल्युएशनचे जे पॉईंट आहेत ते तिथं दिलं जाणार आहे. सपोज की ॲपिअरन्स त्या एम्प्लॉईचं कसं आहे, पर्सनॅलिटी कसं आहे, अलर्टनेस अँड प्रॉम्प्टनेस इन डीलिंग विथ कस्टमर, त्याचं ॲटिट्यूड कसं आहे, त्याचं पर्सनल ॲक्टिव्हिटीज विथ कस्टमर कसं आहे, कॉपरेशन कसं करतो, तर हे रेटिंग त्याला दिली जाणार आहे. त्याला काय रेटिंग. आता रेटिंग इन द फॉर्म ऑफ दॅट इज अ ग्रेड, दॅट इज गुड, ॲव्हरेज अँड पुअर मे बी गिवन ऑन ईच काउंट मेन्शन इन द चेकलिस्ट अँड देन कन्सोलिडेटेड रिपोर्ट इज प्रिपेअर. तर एक ग्रेड सिस्टीम थ्रू त्या प्रत्येक पॉईंटला सपोज की एक्सपिरियन्स जर गुड असेल तर तिथं गुड केलं जाणार आहे आणि कन्सोलिडेटेड रिपोर्ट हा तयार केला जाणार आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट त्याचं ते इव्हॅल्युएशन हे होणार आहे. The main advantage of filling a checklist for the employee is to evaluate them to find out a suitable corrective measure to improve their performance. आता थोडक्यात जर त्या एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन करताना जर काही विकनेसेस असतील किंवा मीन्स त्या एम्प्लॉईचं जर बिहेवियर किंवा त्याचा परफॉर्मन्स जर चांगला नसेल तर अकॉर्डिंग टू दॅट आपण तिथं मेजर्स इम्प्लिमेंट करणारे किंवा सोल्युशन तिथे इम्प्लिमेंट करणारे टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. दिस इज रिगार्डिंग द इव्हॅल्युएशन ऑफ फार्मासिस्ट. थँक्यू.